शहरामधले जे इल्लीगल होर्डिंग आहे या संदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी प्रशासनाला आज मी तसे आदेश दिलेले आहेत. त्या संदर्भात एजन्सी नेमून पुढच्या 8-10 दिवसामध्ये सर्वेक्षण सुरू होईल. जवळपास 1000-1500 होर्डिंग इल्लीगल शहरामध्ये आहेत. मागच्या काळातही तसा रिपोर्ट आला होता आणि आत्ताही प्रशासनाला सांगितलं की मला उद्या 15 दिवसात 23 दिवसाच्या आत हे होर्डिंग मिळले पाहिजे. रोज होर्डिंगवर कारवाई करण्यासाठी आदेश प्रशासनाला पण दिलेले आहेत. आतापर्यंत 67 होर्डिंग्स पाडलेत. मी चेअरमन झाल्यापासून पाठपुरावा करतोय. दुसरं त्यांना अतिरिक्त स्टाफ देण्यासंदर्भात असेल, त्यांचे मॅनपॉवर असेल, जेणेकरून पुढच्या काळातही हे सक्षम व्हायला पाहिजे. 2013ला ₹222 रेट होता होर्डिंगचा, तो मधल्या काळामध्ये 111 झाला. मग हायकोर्टाने ऑर्डर दिली. तर त्या संदर्भामध्ये शेवटी पुणे महापालिकेचं हित लक्षात घेता पुणे महापालिकेला होर्डिंग पॉलिसीच्या द्वारे रेव्हेन्यू जनरेट व्हायला पाहिजे. म्हणून जे आता आदेश दिलेत हायकोर्टाने त्याच्या माध्यमातून जवळ 70 ते 80 कोटी ह्या होर्डिंग वाल्यांकडे येणं आहे. तर लवकरात लवकर ते होर्डिंगचे जे रेव्हेन्यू शिल्लक आहे तो मला वाटतं की जो निर्णय झालाय ते 70 ते 80 कोटी त्या महिन्याच्या आत वसूल करण्यासाठी सांगितलेले आहेत. तोपर्यंत ह्यांना रिन्युअल देऊ नये. तसंच नवीन कुठलीही परवानगी द्यायची असेल शहरामध्ये तर त्या संदर्भामध्ये पूर्ण प्रस्ताव तयार करून स्टेबिलिटी रिपोर्ट घेऊन आणि त्याची माहिती घेतलेली देऊ नये. नवीन कुठल्याच होर्डिंगला आम्ही परवानगी आता देणार नाहीये असं त्यात ठरलंय. 1000-1500 इलिगल असले तर पाडून टाकणार. रेग्युलर करायचं काहीच नाही. त्याचा असं रोजही आता अंदाजे माहितीच्या आधारावर 2-4 रोज होर्डिंगची कारवाई चालू आहे. पण अधिकृतची लिस्ट आल्यावर ते विदिन मंथ सगळे आम्ही पाडून टाकणार, ठेवणार नाहीये. इलिगल वरती कारवाईच करणार आहे. आता पुढे पावसाळ्यात या सगळ्या होर्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट झालंय का? दुर्घटना घडू शकतात. हा, मग आता तुमच्या माध्यमातून आता आम्ही पुढच्या स्टँडिंग मध्ये स्ट्रक्चर ऑडिट करून घ्यायला सांगणार. ज्याचं स्ट्रक्चर ऑडिट नसेल त्याच्या होर्डिंगवर कारवाई करणार. हा एक मुद्दा महत्वाचा उपस्थित केला आणि तो नक्की आम्ही करणार आहे. ओव्हरहेड केबलच्या बाबतीत जे काही गुन्हे दाखल होत आज ओव्हरहेड संदर्भात स्वतः मी प्रश्न उपस्थित केला माननीय आयुक्त, ऍडिशनल शेकटकर मॅडम असतील त्या सर्वांना, की आजही शहरामध्ये मग मोठ्या कंपनीचं मी दाखवलेले माझ्याकडे स्वतःकडे स्पॉट आहेत. मग त्याच्यामध्ये व्होडाफोन कंपनी आहे, त्याच्यामध्ये GTPL कंपनी आहे. त्यांनी इनपुट घेतले जुन्याचं, ते दाखवले. त्या स्पॉटवर तुम्ही जाऊन गुन्हा दाखल करा. आणि आता शहरामध्ये ज्याही ठिकाणी कोणी छोटे ऑपरेटर असू दे किंवा मोठा ऑपरेटर असेल, जर केबलची लाईन ओढत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्याच्यावर कारवाई करा असं सांगितलं आहे. दुसरं 2021ला ह्या केबलद्वारे पुणे शहरात कुठं केबल इलिगल आहे त्याचं एक एजन्सी नेमली होती त्या काळात स्टँडिंग कमिटीने. त्या कंपनीने पण रिपोर्ट दिलाय. त्या रिपोर्टच्या आधारावर 2024 मध्ये माननीय विक्रम कुमारांनी एक नियमावली बनवली की ओव्हरहेड केबल इलिगल कशी आहे, त्याच्यामध्ये किती दंड घेतला पाहिजे आणि अंडरग्राऊंड सुद्धा काय नियमावली केली पाहिजे. जाताना आयुक्तांनी ती नियमावली सेंड केली. पण मीनवाईल 2023 मध्ये केंद्र राज्य सरकारच्या नियमामध्ये ओव्हरहेड केबलला परवानगी देत असताना अत्यावश्यक सेवा असेल, दूरसंचार असेल, मला वाटतं पोलीस खात्याची असेल, महत्वाच्या ठिकाणच्या संदर्भातले त्यांनी परवानगी दिल्या होत्या. पण मुख्य रस्ता असेल किंवा ह्या संदर्भातलं एक माहिती दिवटे साहेबांनी आम्हाला दिली. ती 2024 ची विक्रम कुमारांची नियमावली आणि आता माननीय नवीन कमिशनर साहेबांनी त्या नियमावली बनत असताना ह्या सगळ्या कंपनीच्या प्रतिनिधीला त्याच्यामध्ये ऍड केलंय. म्हणजे ही आणि एकत्ररित्या करून ही नियमावली केबलवाल्यांसाठी सुकर नसणार आहे. त्याच्यामध्ये राज्य सरकार, केंद्र सरकार आणि विक्रम कुमारने केलेल्या नियमावलीला एकत्ररित्या करून मग दंड वसूल असेल, त्यांच्यामध्ये नियमावली करत असताना मुख्य रस्ता, त्याच्यानंतर ज्या केबल्स कंपन्यांनी इनपुट दिलेले आहेत मोठ्या कंपनीला त्याचा रेव्हेन्यू, या सगळ्या विषयाचा विदिन 1 वीक आम्ही म्हणालो आठवड्याच्या आत तुम्ही अहवाल सादर करा. आणि तोपर्यंत ज्या ठिकाणी मी स्वतः चेअरमन म्हणून किंवा नागरिक कंप्लेंट करतील त्या ठिकाणी कारवाई करावी असं आम्ही सूचना केलेल्या आहेत.